कुठे आहे? ऑफिस कशाला, आपण आपल्या बस स्टॉपवर भेटू ना, किंवा बाहेर भेटू कुठेतरी. नो 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 प्रॉब्लेम. तर यू आर स्टील यंग, होईल ऑफिसही होईल. सध्या रिअल इस्टेटचे काय भाव चाललेत मुंबईत? भाड्यानं समजा घर घ्यायचं असेल तर? आहोत तसं ते निश्चित सांगता येत नाही, म्हणजे ते रोज फ्लक्च्युएट होत असतात ना. नाही इट्स ओके. मला माझंच आश्चर्य वाटतंय आता. काखेत कळसा आणि गावाला वळसा. बरं, पण मग सध्या कुठे राहता तुम्ही? मी सध्या हॉटेलमध्ये राहतोय, पण किती काळ हॉटेलमध्ये राहणार? बरं, पण म्हणजे तुम्ही एकटेच आहात की फॅमिली बरोबर राहता? विल दॅट मेक एनी डिफरन्स? वेल, इट मॅटर्स घर बघताना. नाही, तसा मी एकटाच आहे सध्या. सो वेन कॅन वी मीट? फॅमिली बद्दल का नाही बोलत आहे हा काही? कुठे असेल याचं कुटुंब? काय असेल याची गोष्ट? सो आपण उद्या भेटूया. हो, मी नक्की प्रयत्न करतो. चालाय. चला आता माझा फ्लॅट होईल मुंबईत असं वाटतंय, म्हणजे निदान भाड्याचं गाव होईना. अरे माय प्लेजर, माय प्लेजर. एखाद्याच्या गरजेला उपयोगी पडणं यासारखं दुसरं समाधान नाही. वेल सेड. असं मी नाही, माझी आजी म्हणते. माझी एक जुनी आठवण तुम्ही ताजी केली. माझी आई पण असंच म्हणायची. ऑलराईट. अरे हो, एक मिनिट. बरं झालं लक्षात आलं. हे घ्या. काय? तुम्ही आज नाही म्हणू शकत नाही. आय एम सॉरी, आत्ता माझ्याकडे सुट्टे नाहीयेत, पण हे ठेवा. माझ्याकडेही सुट्टे नाहीये. एक काम करा, मी तुम्हाला ब्रोकरेज देणारच आहे. हा, माझे 100 रुपये त्यात वळते करून घ्या. सिंपल. मिस्टर सहस्रबुद्धे, आय डोंट नो व्हाय, बट आय फील आपल्यात काहीतरी कनेक्शन आहे. मलाही असंच वाटतंय. बाय. या, बाय. भेटूया. बरं, पण मग आता पथ्यपाणी काही सांगितलंय तुम्हाला डॉक्टरनी? नाही, तसं काही नाही. फक्त उन्हाचं बाहेर जाताना जरा काळजी घ्या, एवढंच म्हणाले डॉक्टर. बरं, पण मग घ्या काळजी. हा, आणि आता एकदम बरं वाटतंय ना तुम्हाला? हां, म्हणजे अजूनही थोडंसं मधूनच पडून राहावं असं वाटतं. आणि मग जेवणाखाणाचं कसं काय करता मग तुम्ही? करेन ग काहीतरी. श्री म्हणाला आणि की काळजी करण्यासारखं काही नाहीये, तुम्ही ना आता 1-2 दिवसात पूर्ण बरे व्हाल. आणखी काय म्हणाला श्री माझ्याबद्दल? काय नाही. अहो, तुमच्या घरात कोणीतरी बाई होती म्हणाला. काय? आणि मग तू काय म्हणालीस? जान्हवी होती असा संशय नाही ना आला त्याला? नाही, उलट मीच म्हटलं त्याला. तू 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 काय म्हणालीस? की अरे जान्हवी असेल म्हणून. हां, का हो? जान्हवीच होती ना? हो, पण श्री काय म्हणाला मग?
नाही नाही, तो काहीच नाही म्हणाला. म्हणजे त्याचा विश्वासच बसत नव्हता, त्याला खरंच वाटत नव्हतं ते. असं सुस्कारा सोडायला काय झालं तुम्हाला? शरद जान्हवी मला भेटते हे श्रीला सांगायचं नाहीये. त्याला माहिती नाहीये ते. का? का का म्हणजे का ते मलाही नाही माहिती शरा, पण जान्हवीने मला सांगितलंय असं. बापरे, थांबा थांबा, माझा ना जरा काहीतरी गोंधळ होतोय अहो. काय? म्हणजे ना श्री येऊन तुम्हाला भेटतो बरोबर, आणि तो म्हणतो की हे जान्हवीला कळतं का म्हणे. जान्हवी सुद्धा तुम्हाला येऊन भेटते आणि म्हणते की हे श्रीला कळतं का म्हणे. काय चाललंय काय दोघांचं? हे बघ, त्यांचा जो काही गुंता असेल ना त्यात आपण नाही पडायचं. आपण आपलं त्यांच्या म्हणण्याला मान द्यायचा. आपल्यामुळे कुणालाही त्रास होता कामा नये. कळलं? बर, कळलं. लक्षात राहील? तुम्ही सांगताय ना, मग राहील. अहो हॅलो, ऐका ना, मला वाटतं कोणतरी आलं बहुतेक. मी तुमच्याशी नंतर बोलते. हा, मी ठेवते फोन. शरा ऐक ना. काय? हे भेटायचं आहे का? मलाही. नंतर करू फोन. हॅलो, मी थोडी चालू ठेवू ना, कट करू नको. नाही नाही, काय आहे स्मितुडी? काय करत होत्या? काय करत होत्या? काय काम करत होत्या? मग शक्यच नाही. मग काळजीच मिटली. काय झालं सर? काय झालं? काल ती स्मितुडी एका इन्व्हेस्टमेंट कंपनीत गेली होती. तर तिथे एक बाई काम करत होत्या. तर स्मितुडी मला म्हणाली की तुमच्या बँकेत पाहिलंय मी त्यांना. मग नाही, काही काही वेळेला मला शंका येते की माझ्या कुठल्या शत्रूंनी यांना आपल्या बँकेत लावलंय की काय. काय? त्या म्हणजे काम न करण्याबद्दल यांना बाहेरनं कोणी पैसे देतं की काय, किंवा ह्या पार्ट टाइम दुसरीकडे कुठे जॉब करतात की काय. एक मिनिट. हा, स्मितुडी बोल ग. स्मितुडी बोल बोल. ठीक आहे, तुझा फोन मी कट कसा करीन? चुकून आनंदाच्या भरात तो कट झाला. मी काय बोला फोन. चला, तुमच्यावरून बोलताना फोन ठेवला म्हणून स्मितुडी चिडली. थोडक्यात काय, माझ्या आयुष्यात तुमच्यामुळे सतत काहीतरी खळबळजनक घडत असतं. उत्तम. एक धागा सुखाचा, 100 धागे. यांना ना जान्हवी एक दिवस अशी अत्तल घडवणार आहे ना, तू बघच. म्हणजे काय करणार आहेस तू? म्हणजे ही यांच्या बायकोला ना एक निनावी पत्र पाठवणार आहे आणि त्यांना इथे बोलवून घेणार आणि सांगणार आहे, बघा तुमचा नवरा इथे कसा वागतो ते. आणि मग त्यांच्या घराबाहेर त्यांना अंगठे धरून उभं राहायला लागतं की नाही, बघच तू. काही गीता. मग काय ग, सगळ्यांसमोर असं काहीही बोलतात. तरी बरं, महत्वाचं आत्ता कोणी नव्हतं इथे. जान्हवी, नाही म्हणजे इयर एंडिंग सुरू आहे ना, जिजूच्या अकाउंटचं झालं सगळं काम? हो, आपण काय करायचं त्याच्यात? नाही म्हणजे बारीक सारीक ग. नाही म्हणजे बऱ्याच दिवसात आलं नाही ना कोणी ऑफिस मधनं, म्हणून विचारलं. अच्छा, ऑफिस मधून कोणी आलं नाहीये का? नाही नाही, म्हणजे गेल्या वेळेला नाही का मनीष आला होता. अगं मीच म्हणाले त्याला, तू कशाला येतो सुगच? 5 मिनिटं डोकवायला काय हरकत आहे? नको बाई, मगच आपलाही वेळ जातो नाही का? छे छे, उलट बरं वाटतं. सरांचे दिवसभर टोमणे ऐकतच असतो आपण. आपल्याशी कोणीतरी छान बोललं की बरं वाटतं आपल्याला. अच्छा, इतका छान वागला का तो गेल्या वेळी तुझ्याशी? ए जान्हवी, उगाच काहीतरी बोलू नकोस. माझ्याशी असं काही छान वगैरे वागलेलं नाही. अगं आत्ताच तू म्हणालीस ना. असं नाही म्हणायचंय मला. हो सर, हो हो हो, आलेच केबिन मध्ये. आता काय झालं असेल? जान्हवी तू पण चल ना. कुठे? वाघाच्या गुहेत. बरं, एकदम खाऊन टाकतील असं नाही,
हळूहळू चवीनं अपमान करतात. हे बघ, चुकून काहीतरी बरोबर करून ठेवलं असशील, कौतुक करायला बोलवत असतील. जा जा लवकर जा. अवघड आहे या दोघांचं. हॅलो. काय चाललंय माझ्या बायकोचं? तुझी बायको सतत टॉम अँड जेरी बघत असते. म्हणजे अरे आमचे सर आणि गीता दिवसभर दोघांची काहीतरी कुरकुर चालू असते. बरं दोघांपैकी एक जण थांबत नाही. हे बायको, चल ना आज मस्त डेटवर जाऊया. अरे अचानक? तुमच्याकडे 1 महिना आधी अपॉइंटमेंट घेऊन डेट फिक्स करतात का? तसं नाही रे. मग कसं? चावटपणा करू नकोस हा. ओके, आता नाही करत, डेटवर गेलो की करतो. ओके, कुठे जाऊया? ये होईना बात. मस्त कॉफी प्यायला जाऊया. गुड आयडिया. ठरलं तर मग बाकी सगळं नंतर बोलूया. हा ओके. हे बायको, श्री मी बँकेत आहे. हा तुला सांगतो, तुझ्याशी बोलताना ना मलाही विसरायला होतं. मलाही काम आहेत खूप. बाय बाय. मला म्हणाला माझे 100 रुपये माझ्या ब्रोकरेज मधनं वळते करून घ्या. कमाल आहे. खरंच कमाल आहे त्याची. 1 मिनिट, त्याची नाही तुझी. का मी काय केलं? चल ठीक आहे, त्यांना तू एजंट वाटलास, पण मुळात तू त्यांचा तो समज का होऊन दिलास? काय फरक पडतो? आता घे तू लाईटली, पण जर परत एकदम ओरडले ना ते तुझ्यावर, तर मग तुलाच वाईट वाटेल. जाऊ दे, मी विसरून सुद्धा गेलो. 1 मिनिट, पण मी नाही विसरले. हे बरं आहे, त्याला वाटेल त्या तो तुझ्याशी बोलणार, तुझ्यावर ओरडणार आणि वाटेल त्या मदत मागणार. हे काय श्री, तू नको एंटरटेन करूस त्यांना. अगं ऐक ऐक ऐक, माझं तो काही माझ्यावर ओरडला असं नव्हतं. तूच म्हणाला होतास ना. हो, पण आय एम सॉरी, मी असं चुकून म्हणालो होतो. मला सांग, तुझे बाबा तुझ्यावर जर कधी रागावले तर तू चिडतेस का त्यांच्यावर? नाही की नाही, समजून घेतेस ना? तसं जीजीचं पण आहे. अगं तो वडिलांच्या वयाचा आहे आपल्या, आणि का कोण जाणे, पण मला ना त्या माणसाविषयी फार दया वाटते. म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये एक रिते पण जाणवतं, खूप काहीतरी गमावल्यासारखं. म्हणूनच मला त्याच्याशी ना खूप कनेक्टेड वाटतं. आता त्याला माझी मदत हवी आहे, मग आपण मदत नाही करायची का? सांग मला. कबूल आहे, करायला काहीच हरकत नाही. अरे पण तुझं आडनाव गोखले आहे हे सांगून पण तर मदत करू शकतोस ना तू. गंमत ग, तू नव्हतीस का मला अकाउंटंट समजत? असतेस का? तुम्ही ना मला काय काय समजता. तू मला अकाउंटंट काय समजायचीस, तू मला ब्रोकर काय समजतोय. जान्हवी, पण याच अशा चुकीच्या ओळखीमुळेच तू मला भेटलीस ना. खरंच काय गंमत आहे. तसाच बस स्टॉप, ओळखीचा गोंधळ, सगळं तसंच घडतंय ग पुन्हा. पण त्यांना एक तरुण मुलगी सुद्धा आहे. मग काय झालं? आता उशीर झाला का? का म्हणजे तू भेटलीस मला, आणि आता तुझ्याशिवाय इतर कुठलीही स्त्री ही माझ्यासाठी माते समान किंवा बहिणी समान. त्यामुळे आता जीजीच्या मुलीला आम्ही फार फार तर माझी बहीण मानू शकतो. हाऊ स्वीट. 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. हॅलो, सॉरी, मी तुम्हाला लगेच फोन केला. आय एम व्हेरी सॉरी. काही जमलं का? मी प्रयत्न करतोय, मला 1-2 दिवस द्या ना. हो, पण काम होईल ना? अहो नक्की होईल, मी काम करणार तुमचं. थँक्स अ लॉट. बाय बाय. या, बाय बाय. मग
आता काय करणार आहात मिस्टर ब्रोकर? बघूया. काका, बिल भरलंय मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं. त्यामुळे तुम्ही त्या पैशाचं ओझं नका बाळगू. या 30 तारखेला या महिन्यासकट मला संपूर्ण भाडं द्या, तरच तुम्हाला पुढच्या महिन्यात राहता येईल. नाहीतर घर खाली करा. माझा एक मित्र आहे, त्याची एक कंपनी, तो त्या कंपनीमध्ये बेकरी प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो. त्यांनी तुम्हाला जॉब ऑफर केला. तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य तो पगार मिळेल, राहायला घर मिळेल, गाडी मिळेल. तुम्हाला तिकडे जाऊन राहावं लागेल. तिथे म्हणजे राजस्थान जाऊन बघा. विचार करा. स्वतःच्या पायावर मानानं उभं राहण्याची कदाचित शेवटची संधी. तुमच्या पॉझिटिव्ह उत्तराची वाट बघतो. Whose turn it is to cooking? I said mine. माइन. Mine turn. इंदू, माइन टर्न नाही, माय टर्न किंवा नुसतं माइन. नुसतं mine. Those who are help to me, please contact what I cook. या वाक्यात तुला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे ज्यांना मला स्वयंपाकात मदत करायची आहे त्यांनी मला सांगावं. पुढे पुढे कुणीच आला नाहीत. आई, वहिनी म्हणाल्या मी फक्त फोडणी टाकून देते आणि शर्यू तर डोक्यावर पांघरून घेऊन झोपली. ते विचारत नाहीये मी, पुढचं वाक्य वाच. हा. Those who are help me to please contact what I cook. अरे देवा, आता कुठून सुधारायला सुरुवात करू? दोज हु आर हेल्प मी टू, हा टू शेवटी का आला? म्हणजे ज्यांना मदत करायची त्यांनी. मग दोज हु वॉन्ट टू हेल्प किंवा विलिंग टू हेल्प असं म्हणायचं. पण मला हे कसं कळणार ना? तू म्हंटल तर कळतं ना की त्याला मदत करायची आहे. अगं संदर्भानं कळतं का सगळं? आता तुलाच मदत करणार ना, का कांदे बटाट्यांना मदत करणार आहे कुणी? परत वाक्य तयार कर. आई, तुम्ही कांदे बटाटे कशाला म्हणालात? भाज्यांना. मला नाही ना, म्हणजे माझ्या डोक्यात कांदे बटाटे वगैरे असं नाही ना. आई आई इंदू, वेळ काढूपणा करू नकोस. वाक्य तयार कर नीट. म्हणजे ज्यांना मदत करायची त्यांना. दोज हु आर हेल्प टू मी, whose help want them, please contact what I cook. इंदू, मी आता मारेन ना तुला. प्लीज कॉन्टॅक्ट व्हॉट आय कुक म्हणजे काय? म्हणजे मी काय स्वयंपाक करू ते सांगा. अगं मग कॉन्टॅक्ट काय? कुणाला कॉन्टॅक्ट? आई, बात झाला अभ्यासाचं. काही बास वगैरे नाही. एक वाक्य धड करता येत नाहीये तुला. श्री, इकडे ये, इकडे ये. काय ग? तू तो इंग्रजी पेपर बंद केलास ना, एवढी एकच गोष्ट मी हिला करायला सांगितली होती, घरचा अभ्यास म्हणून. आता काय वाचणार ही? अगं मोठी आहे, मग तू नेटवरती पेपर वाचत जा ना. नेटवर म्हणजे? नेटवर म्हणजे इंटरनेटवर पेपर वाचत जा. इंटरनेटवर म्हणजे? इंटरनेट म्हणजे आई जी शिकवेल तुला कसं वाचायचं ते. नाही, अजिबात नाही. श्री,
आई माझ्यावर ओरडतात, माझ्या ना डोक्यातच काही राहत नाही. ही अशी रडली ना तर मी खरंच फटका मारीन ना हिला. मी काय म्हणते, मला खूप भूक लागली आहे. हा आणि जेवायला आणखीन वेळ असेल तर मला चहाही चालेल. मी करते. नाही नाही, चहा नको आता. नाही मी करते ना, श्रीसाठी मीच चहा करते. मोठी आई अहो आत्ता कॉफी घेतलीये त्याने. अगं माझ्या हातचा चहा ना खूप आवडतो श्रीला. ऍसिडिटी होते मग त्याला. हे बघ ऍसिडिटी झाली तर पुदिनाचा पाला देते, पण मी करते चहा. खरंच नको. अगं चांगला चहा मी करते ना, छान चहा करते. तू जागा चहा कर मग. बस बस मोठे, तू डायरेक्ट जेवण गरमच करतेस का? म्हणजे कसं जेवूच या. हा हा बरं झालं, तुम्ही हातपाय धुवून या, मी पटकन जेवण गरम करते. इंदू इंदू कसं शिकणार ही मुलगी? आजी जाऊ दे ग. चल आलो 2 मिनिटं. आलंच. Those who are help me to contact